प्रयोजनाच्या फलाच्या सिद्धीविषयी दोन शंका व त्याचे समाधान. शंका पहिली आहे, सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती या ग्रंथाचे फल सांगितलेले आहे, पण हे म्हणणे बरोबर नाही अशी शंका घेतलेली आहे. कारण सर्व वेदांत वाक्ये जीव परमानंद रूप आहे, त्यांच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही असे प्रतिपादन करतात. एखाद्या अप्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणणे योग्य आहे, पण जीव परमानंद रूपच आहे अशी सर्व वेदाची महावाक्ये सांगतात. परमानंदाची प्राप्ती होते हे म्हणणे अयोग्यच आहे. तसेच जीवाच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाहीच असे असता दुःखाची निवृत्ती होते हे म्हणणे चुकीचे आहे. म्हणून ग्रंथचिंतनाने जीवाची सकल दुःख निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होते म्हणणे निरर्थकच आहे. यावरून तुमच्या ग्रंथाचे सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे प्रयोजन सिद्ध होत नाही. अशा प्रकारची ही पहिली शंका विचारसागरामध्ये प्रयोजनाविषयी घेतलेली आहे.